सकाळी सकाळी आम्ही शेतावरती चाललेलो. वरती आभाळाकडे बघितलं तर पांढरं शुभ्र आणि वरून सूर्यदेव तापवत होते. तेवढ्यात आम्ही शेताकडेही निघालो. शेताकडे भात काढून ठेवलेलं होतं. शेतावरती पोचताच भात आमच्याकडे असं बघायला लागलं की आम्हाला लावतो की इथेच मारतो, म्हणून ते आमच्याकडे रागाने बघत होता. मग आम्ही विचार केला की याला काही करून आज लावलं पाहिजे. मग घरी जाऊन पंप आणला आणि थेट पाणी शेतामध्ये घेऊन गेलो. जवळजवळ 50 ते 60 मीटर पाईपलाईन केलेली. पाईपलाईन केल्याच्या नंतर पंप चालू केलेला आणि पाणी सरळ शेतामध्ये सोडून दिलेलं. इकडे पाईपलाईन जोडण्याचं काम चालू होतं आणि पाणीही चालू होतं. हे सर्व शेत पाण्याने भरलं. आता मशीनवाल्याला बोलवायची तयारी चालू झाली, म्हणून मशीनवाल्याला फोन केलेला आणि तेवढ्यात मशीनवाला आला. गणेशने मशीन अशी चालू केली की गरागरा मशीन फिरवायला लागला. इकडे तिकडे न बघता त्याने मात्र शेत नांगरण्याचं काम चालू केलं. माणसं येईपर्यंत त्याने अर्धा शेत नांगरून झालेला होता. गणेश मात्र ऐकायच्या तयारीत नव्हता. तो मशीन नुसती गरागरा फिरवत होता. त्याच्यामुळे लवकर चिखल पडली शेतामध्ये आणि माणसं आलीने शेत लावणीचं कामही चालू झालं. भात पण म्हणाला, बरं झालं आज आम्हाला लावलं, नाहीतर इथंच मारून टाकलं असतं.